आपण नेहमी असं ऐकलं आहे, की बाबासाहेब आंबेडकर जे होते ते 18 तास अभ्यास करायचे. तर एम-पी-एस-सी देणाऱ्या विद्यार्थ्याने रोज किती तास अभ्यास करायला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांची माझ्या मते वैयक्तिक की तुलना होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला आणि आपले विद्यार्थी एसी मध्ये बसून सुद्धा अभ्यास करत नाहीयेत. पहिली गोष्ट ही आहे. बाबासाहेबांनी जी अभ्यासाची पद्धत होती की त्यांनी अभ्यासाशिवाय काहीच केलं नाही. म्हणजे अगदी इतकं की डबा खाण्याची जी वेळ आहे ते वेगळा बसून एकटा डबा खायचे, 10 ते 15 मिनिटात जेवण उरकायचे आणि जाऊन अभ्यास करायचे. आणि त्याच्यामुळं जगातल्या प्रत्येक प्रतिष्ठित विद्यापीठाची PhD ची पदवी फक्त एका वर्षामध्ये बाबासाहेबांनी मिळवली. त्याच्या पुढे स्पर्धा परीक्षा काहीच नाही असं मी समजतो. दुसरी गोष्ट, आपल्या विद्यार्थ्यांवरती येऊयात. आपल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर किती तास यापेक्षा तुम्ही दिवसात किती अभ्यास केला आणि तुमची दिवसातली टार्गेट्स पूर्ण झाली का, हे इम्पॉर्टंट मानतो मी. म्हणजे उदाहरणार्थ पहा, एखादा मोठा गोल जर आपल्याला पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोल्स आखावे लागतील. एका टप्प्यावर पोहोचायचंय म्हणजे त्यात रोज छोटी छोटी तयारी करावी लागेल का? करावी लागेल. हे छोटे छोटे गोल्स जर पूर्ण झाले तरच ते मोठं गोल पूर्ण होणार आहे. मग तुम्ही विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की अगोदर छोटे छोटे गोल्स तयार करायचे. म्हणजे अभ्यासाचा, त्या अभ्यासक्रमाचा व्यापकता किती, आराखडा काय आहे, त्याच्यातून आपल्याला रोज किती करावं लागेल आणि मग ते पूर्ण केले की आपले किती दिवसांनी, हे सगळं प्लॅनिंग त्यांचं रोजचं पाहिजे. आठवड्याचं त्यांचं नियोजन पाहिजे.